नमस्कार मंडळी, मी इथं बनवणार आहे लसूणची चटणी. हॉटेलमध्ये समोशासोबत वडापावासोबत जी चटणी भेटते ना, ती चटणी मी आज घरगुती बनवणार आहे. तोंडाला चव आणणारी, ताटाची शोभा वाढवणारी चटणी. आणि ही चटणी ना 3 महिने टिकती. 3 महिने या चटणीला काहीच होत नाही, असं म्हणजे खोबऱ्याने. चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. मी इथं शेंगदाणे घेतलेले आहेत आणि मी इथं लाल तिखट घेतलेलं आहे. जास्त तिखट बी नाही आणि कमी तिखट बी नाही, मिडियमच आहे. आणि इथं किसून असं खोबरं घेतलेलं आहे आणि लसूण घेतलेला आहे. लसणाचा आपल्याला जास्त वापर करायचा, कारण की आता आपल्याला हे सर्व पॅनमध्ये भाजून घ्यायचं आहे. मी इथं पॅन गरम करायला ठेवलेला आहे आणि आपण जे घेतलेलं साहित्य आहे ना, सर्व आपल्याला ते त्याच्यामध्ये भाजून घ्यायचंय. पण भाजून घ्यायचंय आपल्याला ना. खोबऱ्याचा असा काप लगेच घालून घेणार आहे. सगळं आपल्याला एकत्र असं व्यवस्थित भाजून घ्यायचंय. याच्यामध्ये ना तुम्ही तीळसुद्धा घालू शकता, कारण की माझ्याकडं आता सध्या अवेलेबल नाही आहेत म्हणून मी घातले नाहीत. तुम्हाला जास्त प्रमाणात जर चटणी बनवायची असेल, जास्त दिवस जर ठेवायची असेल, तर तुम्ही त्याच्यामध्ये तीळ पण घालू शकता. आता मी जिरे घालून घेणार आहे. अशा पद्धतीने आपल्याला जिरे घालून घ्यायचे त्याच्यामध्ये. आता आपण हे व्यवस्थित भाजलेलं आहे. आपण एका डिशमध्ये काढून घेऊ. आपल्याला त्याच्यामध्ये इथं मी 1 चमचाला कमी आहे आपल्या, म्हणजे चवीपुरतं आपल्याला याच्यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे. आणि जे आपण इथं लाल तिखट घेतलं होतं ना, ते लाल तिखट आपल्याला मोठे आकाराचे 3 चमचे घालून घ्यायचे. आणि तुम्ही याच्यामध्ये ना काश्मीरी मिरची पावडर बी 1 चमचा ॲड करू शकता, कारण की त्याने आपल्या चटणीला आहे ना कलर पण येतो. आणि मी ही तर माझी जास्त चटणी तिखट नाही आहे. मिरची पावडर मी मिडियमच घेतलेली आहे. याच्यामध्ये काश्मीरी मिरची 1 चमचा ॲड केला तरी बी चालेल. आता आपण हे सर्व मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत. आपण आता हे मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ. पाहू शकता मस्त अशी आपली लसूण शेंगदाणा खोबऱ्याची चटणी इथं तयार झालेली आहे. पाहू शकता आपली अशी इथं सुटसुटीत झालेली नाही आहे, मस्त अशी चोपडाट चटणी इथं आपली झालेली आहे. खायला पण खूप छान लागते. आता ते पाहू शकता मस्त अशी चटणी झालेली आहे. आणि